आपल्याला एखादी गोष्ट जर घडत नसेल ना, तर त्याचं मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे. आणि तेच आपण जेव्हा एस्ट्रॉलॉजी आणि वास्तूचं कन्सल्टेशन एकत्र करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की या माणसाचे पोटेन्शियल प्रॉब्लेम्स काय असू शकतात बाबा. मग याच्या घरामध्ये कुठला झोन स्ट्रॉंग करायचा की जेणेकरून याला पॉझिटिव्ह इफेक्ट येईल, जेणेकरून याला मनशांती राहील. बरोबर. एखादा मांगलिक व्यक्ती आहे ज्याचा मंगळ खूप स्ट्रॉंग आहे, मग अशा व्यक्तीला आपण काय रेमेडी दिली पाहिजे, त्याच्या घरातला फायर एलिमेंट म्हणजेच याची अग्नेय दिशा काय आहे, चांगली आहे, वाईट आहे, काय आहे, हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मांगलिक आहे आणि त्याच्या घराचा दरवाजा सुद्धा साऊथ आग्नेयचा निघाला, तर त्या माणसाला खूप त्रास होतो. छोटे मोठे ऍक्सिडेंट सारखे होत असतात. साधारणतः येणारा सगळा पैसा जो आहे तो आजारपणांमध्ये, हॉस्पिटलायझेशन मध्ये खर्च होत असतो. किरकोळ आजार, सर्दी झाली, खोकला झाला, हे झालं, त्याला रेमेडीज आहेत मॅम. रेमेडीज आहेत. रेमेडीज कामही करतात. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.